तुम्ही फार्मासिस्ट आहात आणि तुम्ही अजूनही HPR रजिस्ट्रेशन केलेले नाही, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पहिलं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, PCI रजिस्ट्रेशन आणि HPR रजिस्ट्रेशन हे दोन्ही वेगळे रजिस्ट्रेशन आहे. एक फार्मासिस्ट म्हणून तुमचं स्टेट फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशन खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यासोबत ABDMच्या हेल्थकेअर प्रोफेशनल रजिस्ट्री म्हणजेच HPR मध्ये तुमची प्रोफेशनल प्रोफाईल तयार करता येते. HPR रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला HPRच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अकाउंट लॉग इन प्रोसेस पूर्ण करावी लागते. यानंतर तुमचे बेसिक पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमचं क्वालिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन डिटेल्स भराव्या लागतात. तुमच्याकडे आधीच फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन डिटेल योग्य पद्धतीने एंटर करून डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. माहिती सबमिट केल्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमची HPR प्रोफाईल तयार होते. पण एक महत्त्वाची गोष्ट, HPR रजिस्ट्रेशन म्हणजे फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशनचा पर्याय नाही. म्हणून तुमचे PCI म्हणजे स्टेट फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशन अपडेट किंवा व्हॅलिडेट आहे का हे नक्की तपासा. आणि रजिस्ट्रेशन करताना फक्त गव्हर्नमेंट पोर्टलचाच वापर करा. तुम्हाला फार्मसिस्टसाठी HPR रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप कसे पूर्ण करायचे हे हवं असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करून फॉलो करा आणि कमेंटमध्ये प्रोसेस लिहा. मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस DM करतो.